आपल्या विचार करण्यावर सुद्धा आपला आनंद आणि दुःख हे अवलंबून आहे. आपण जसे विचार करू तसंच आपलं आयुष्य घडत जाते. या पुस्तकामध्ये हे पुस्तक जेफ केलर यांचं आहे, दृष्टिकोन म्हणजे सर्वच काही. यातल्या काही गोष्टी ज्या तुम्ही जर ऐकल्या तर खरंच तुमच्या जीवनात नक्कीच फरक पडेल. तर ऐका, दृष्टिकोन म्हणजे तरी काय? तर जेफ केलर हे म्हणतात की तुमच्या दृष्टिकोनाला बौद्धिक चाळणी समजा की ज्यामधून तुम्ही जगाचा अनुभव घेत असता. काही लोक जगाला आशावादाच्या चाळणीतून म्हणजेच पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे असं समजून बघतात, तर काही लोक जग हे निराशवादाच्या चाळणीतून बघत असतात, जसं की पाण्याचा अर्धाच ग्लास भरलेला आहे किंवा रिकामा आहे असं समजतात. मला तुम्हाला काही उदाहरणे द्यायची आहेत की ज्याद्वारे मी तुम्हाला सकारात्मक वृत्ती आणि नकारात्मक वृत्ती यामधला फरक समजावून सांगू शकेन. नकारात्मक वृत्ती असणारी व्यक्ती विचार करते की मी करू शकत नाही आणि सकारात्मक वृत्ती असणारी व्यक्ती विचार करते की मी करू शकते. नकारात्मक वृत्ती असणारी व्यक्ती अडचणी पुढे करते, तर सकारात्मक वृत्ती असणारी व्यक्ती तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करते. नकारात्मक दृष्टिकोन असणारा मनुष्य दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात गर्क असतो, तर सकारात्मक दृष्टिकोन असणारा मनुष्य दुसऱ्यांमधल्या चांगल्या गोष्टी हेरत असतो. नकारात्मक वृत्ती असणारी व्यक्ती कशाची कमतरता आहे हे बघत असते किंवा कशात कमतरता आहे हे बघत असते, तर सकारात्मक वृत्ती असणारी व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या चांगल्या गुणांवर भर देत असते. म्हणून आपले विचार हे आपल्यावरच अवलंबून आहेत की आपण प्रत्येक गोष्टीला कोणत्या विचाराच्या कलेनं घेत असतो. हीच गोष्ट समजून सांगण्यासाठी त्यांनी एक गोष्टीच्या रूपात आपल्याला समजून सांगितलं. ती गोष्ट अशी की दुपारचा 1 वाजून गेला होता आणि साराला खूप भूक लागली होती. तिने तिच्या टेबलावर बसून काही तास महत्त्वपूर्ण काम केले होते आणि तिने जवळच असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये जाऊन 2 घास खाण्याचे ठरवले होते. काही मिनिटांनंतर सॅम कॉफी शॉपमध्ये आला. त्याची सुद्धा जेवणाची सुट्टी झाली होती. सारापासून काही अंतरावरच्या टेबलावर सॅम जाऊन बसला. आता ही गोष्ट सॅम आणि साराची आहे. दोघांमध्ये अंतर काय आहे हे यातून नमूद होते किंवा आपले विचार कसे किंवा आपला दृष्टिकोन कसा हे या गोष्टीतून आपल्याला ऐकायचं आहे. तर पुढे गोष्ट अशी, त्या दुपारी सारा आणि सॅमला एकाच वेटरने खाण्याचे पदार्थ देऊ केले होते. त्या वेटर्सने ऑर्डर घेण्यासाठी प्रत्येक गिऱ्हाईकाचा सारखाच वेळ घेतला होता. त्या सर्वांना साधारण एकाच वेळेस जेवण मिळाले आणि त्यावेळेस त्या वेटर्सचे पैसे देण्यासाठी सुद्धा प्रत्येकजण जवळपास सारखाच वेळ थांबला होता. परंतु हे साम्य एवढ्यापुरतेच होते. सारा कॉफी शॉपमध्ये येताना सुहास्य वदनाने आली होती. तिच्या चालण्यात ऐट होती आणि जगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होता. प्रत्येकाला तिच्याकडे पाहण्यात साधेपण जाणवत होते. तिची देहबोली आणि शरीराच्या ठेवणीतून तिचा आशावाद डोकावत होता. साराचे जेवण अगदी मजेत झाले. तसेच त्या वेटर्सबरोबरही तिचे संभाषण खूप सौहार्दपूर्ण व हास्यपूर्ण झाले आणि ती पूर्ण उत्तेजित होऊन पुन्हा काम करण्यास सज्ज झाली. पण दुसऱ्या बाजूला सॅमने मात्र कपाळावर घालून एकदम रागीट मुद्रेने कॉफी शॉपमध्ये प्रवेश केला होता. सकाळपासून तुरट लोणचे खाल्ल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. तो तणावाखाली दबला गेल्यासारखा दिसत होता. माझ्यापासून तुम्ही सगळेच जण दूर राहा अशीच त्याची देहबोली ओरडून सांगत होती. त्या वेटर्सने लगेच त्याची ऑर्डर घेतली नसल्यामुळे त्याचा तिळापाड झाला होता. जेवण मिळायला खूप वेळ लागल्याने त्याला खूप राग आला होता. खाद्यपदार्थाबाबत त्याने तक्रार केली होती आणि त्याला बिलही उशिरा मिळाल्याने तो खूपच संतापला होता. सारा आणि सॅम यांना कॉफी शॉपमध्ये असे वेगवेगळे अनुभव का बरं आले असतील? एक लक्षात घ्या, प्रत्येक जणाला अगदी एकसारखीच वागणूक मिळाली होती. यावरून असे दिसून आले की सारा जगाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघते, तर सॅम नकारात्मक वृत्तीने जगाकडे बघतो. या गोष्टीतून एवढंच घेण्यासारखं आहे की आपण प्रत्येक वेळेला एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ते आपल्यावरच अवलंबून असते. आपला आनंदही आपल्याच हातात आहे आणि दुःख ओढवून घेणंही आपल्याच हातात आहे. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर अशाच गोष्टीसाठी किंवा अशाच वाचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.